कुठपर्यंत आलोय? यम नियम. म्हणजे यम नियम संपलेत का? बघा बरं. अष्टांग योग सुरू करायचे. हा यम यम नियम संपले. हा यम यम नियम संपले. आसन प्राणायाम. काय म्हणला? यम नियम झालेत म्हणलं. आता पुढच्या ह्याच्यात जायचे आपल्या अष्टांगामध्ये. ठीक आहे ठीक आहे. मग यम नियम पण अष्टांगामध्येच आहेत ना? हो नाही, अष्टांग मधले यम नियम संपलेत. अष्टांग योगात आता पुढच्या अंगाकडे जायचे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालतंय. ओंकार जप झालंय वाटतं आपलं बहुतेक. हो सर. बरोबर आहे. हो, ओंकार जप झाले. हा, हास्य योगाचा काय भाग चालू होता आपला. ठीक आहे, बघूयात तो बघूयात. किंवा आपण कसं चाललोय बघा, थोडीशी माहिती देतो तुम्हाला. आता पहिला जो भाग झाला बघा आपला, बरोबर आहे. ताण तणाव आणि योगाभ्यास याच्यामध्ये काय काय चालू आहे आपलं बघा. कुठं आलोय आपण नेमकं? पहिला जो भाग झाला यम नियमांचा, याला काय म्हणायचं आहे? तत्वज्ञान किंवा नीतिशास्त्र. बरोबर आहे का हो? असंच आहे का? बोला, म्हणजे पटपट पुढे जाता येते आपल्याला लगेच. यम नियमांना तत्वज्ञान किंवा नीतिशास्त्र असं म्हणता येईल का? हो सर. हा, मग योगाभ्यासामध्ये हा भाग आपण बघितला आहे. तसंच शारीरिक आसनांचा भाग, श्वास घेण्याचे तंत्र आणि विश्रांतीचा भाग आणि जीवनशैली आणि आहार, याच्यामधला आपला एक पॉइंट घेतलाय आपण. बरोबर आहे का? म्हणजे तत्वज्ञान आणि नीतिशास्त्र, यम नियमांचा भाग. योग आणि विज्ञान, याच्यामध्ये काय काय आहे बघा. कॉर्टिसॉल कसं कमी करता येईल हे बघितलंय किंवा बघायचं आहे. हे येतील पॉइंट मध्ये मध्ये सगळे कसे कसे. किंवा न्यूरो ट्रान्समीटर बॅलन्स, एन्डॉर्फिन रिलीज, हे आज बघूयात आपण. पुढचा हास ठीक आहे. कॉल येत होता तर ते सांगितल्याशिवाय त्याने कॉल करायचं बंदच करत नाही. ठीक आहे, पुढे बघूया. ते क्लास चालू आहे पुन्हा करतो म्हणले असंच ऐकत नाही तर ते चालूच राहते त्यांचं. ठीक आहे, बघा पुढे. काय बघत होतो? न्यूरो ट्रान्समीटर बॅलन्स, एन्डॉर्फिन रिलीज, पॅरासिम्पॅथिक सक्रियता. आणि हे बघूयात आपण याच्यामध्ये हास्य योगामध्ये काय होतंय. बघा, हास्य योगाचे क्लासेस बघितले का हो कोणी? किंवा आपलं योग वर्ग झाला, सगळा योग सत्र पूर्ण झालं की काय घेतलं जातं शेवटी? हास्यासन. हास्यासन, किंवा कोणीतरी जोक सांगतं, कोणीतरी हसतं. बरोबर आहे. किंवा हसण्याचे वेगवेगळे प्रकार असं त्या ठिकाणी आपण घेत असतो. बरोबर आहे. मग या हसण्यामुळं नेमकं काय होत असेल? ताणतणावामध्ये काय फरक पडत असेल? बघा, माझा एक मित्र होता, त्याला थोडासा डिप्रेशन मध्ये होता तो. आम्ही म्हणायचं डिप्रेशन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे. म्हणून आम्ही काय केलं, की त्यांच्या घरच्यांनी आम्ही मिळून काय केलं, त्याला दवाखान्यामध्ये नेलं, म्हणजे मानसिक रोग तज्ञाकडे नेलं. मग त्यांनी बघितले, तर आम्ही म्हणलं सर डिप्रेशन मध्ये आहे बघा, लय टेन्शन घेतलंय, असं आहे तसं आहे, उदासीन. मग त्यांनी म्हणले, म्हणजे ते हे करतात समुपदेशन.
समुपदेशन करताना आता त्यांनी निष्कर्ष कसा काढला बघा, की त्यांनी म्हणले हा डिप्रेशन मध्ये नाही म्हणले. आम्ही म्हणलं कस काय, हा तर लईच उदासीन बसतोय. तर ते म्हणले की मी ज्यावेळेस बोलत होतो किंवा ज्यावेळेस मी काही सांगत होतो त्यावेळेस तो हसत होता. काय करत होता? म्हणजे त्यांनी जर जोक सारखं काहीतरी बोललं मध्ये बोलता बोलता, तर तो कशाची प्रतिक्रिया द्यायचा? हसण्याची प्रतिक्रिया द्यायचा. बरोबर आहे. म्हणजेच याच्यावरून निष्कर्ष त्याने काय काढला, त्याने काय म्हणलं की हा डिप्रेशन मध्ये नाही. तर कसं काय, का नाही? तर त्यांनी म्हणलं की जो व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतो तो हसत नाही. काय काढला निष्कर्ष? सांगा. तणावाखाली असलेला व्यक्ती हसत नाही. डिप्रेशन मध्ये असलेला व्यक्ती हसत नाही असं त्यांनी निष्कर्ष काढला आणि थोडक्यात काय सांगून दिलं की नाही हा डिप्रेशन मध्ये. म्हणजे हास्य योग किती महत्वाचा आहे ते बघूया. मग हसण्यानं काय काय होतंय, तर हसण्याने तणावाचे संप्रेरक कोणकोणते आहेत? तो कॉर्टिसॉल, ॲड्रेनालाईन आणि नॉरपेनेफ्रिन बघितलेत आपण. म्हणजे याने काय करतात, कसं करतात, हे मेकॅनिझम बघितलेलं आहे. हे देखील कमी होतात असं सांगितलेलं आहे. कशामुळं? हसण्यामुळं. पण नेमकं काय होतं तिथं? तर न्यूरोपेप्टाइड्स हे संप्रेषणासाठी तंत्रिका पेशींना आवश्यक असतात. काय ते? आता बघा आपला मेंदू जो आहे तो कशानं बनलेला आहे हो, माहित आहे का कुणाला? कोणत्या पेशी म्हणतात त्याला? नाही माहिती. माहित आहे का कोणाला? ते डॉक्टर मॅडमला असं माहिती, आपल्याला नाही माहिती. असं आहे का? मॅडम नाहीत काय आज? आज मॅडम नाहीत. ठीक आहे. तर त्याला म्हणतात बघा न्यूरोपेप्टाइड्स आहे का? न्यूरॉन्स. न्यूरॉन. न्यूरॉन्स असं इंग्रजीमध्ये त्याला तर म्हणलं मी जातं. आहे पण काम करत करत आज करते, माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नाहीये क्लासमध्ये, काम चालू आहे माझं. मग आता सांगा, मेंदू कुठल्या पेशीपासून बनलेला आहे ते? निर नर्व सेल्सचं युनिट तुमचं न्यूरॉन आहे. न्यूरॉन म्हणजे पूर्ण आपल्या नर्व सिस्टीमचं एकक आहे म्हणायचं ते न्यूरॉन. आणि जसं म्हणजे किडनी एक्सक्रिटरी सिस्टीमचं नेफ्रॉन, तसं नर्वस सिस्टीमचं न्यूरॉन. ठीक आहे. म्हणजे न्यूरोपेप्टाइड्स हे काय काम करतात? ठीक आहे, बघूयात आपण पुढे. म्हणजे संप्रेक्षणासाठी तंत्रिका पेशींना आवश्यक असतात. कशासाठी हो? त्यांच्यामधलं जे एक चांगलं हे आहे थोडक्यात संवाद किंवा हे न्यूरोपेप्टाइड्स डोपामाइन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन यासारख्या मेंदूतील आनंदी रासायनिक संदेशवाहक म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर सोडण्यासाठी जबाबदार असतात. कोण जबाबदार असतात? न्यूरोपेप्टाइड्स. आणि त्यांच्यामुळे काय होतं? डोपामाइन म्हणजे काय काय काम करतं हे माहित आहे का तुम्हाला? किंवा एंडोर्फिन काय काम करतं किंवा सेरोटोनिन काय करतं? तर डोपामाइन एक हॅपीनेस वाला काय बरोबर म्हणतात आहे. केमिकल आहे, हॅपीनेस हार्मोन. केमिकल, हार्मोन. हॅपी येस फील गुड हार्मोन येस, फील किंवा गुड हार्मोन. किंवा काय म्हणलं जातं हॅपीनेस हार्मोन्स. आणि आपल्या मेंदूला चांगलं राहण्यासाठी, आपली मानसिक स्थिती चांगलं राहण्यासाठी हे 3 हार्मोन्स गरजेचे आहेत. कोणकोणते हो? ऑक्सिटोनिन एक आहे यात का नाही? कोणता? ऑक्सिटोनिन. ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन oxytocin सुद्धा एक sir. फील गुड हार्मोन आहे. डोस बरोबर आहे. डोस DOSE डोस 4 कोणकोणते? डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि एंडोटॉर्फिन. डोस हा शब्द लक्षात ठेवायचा. 4 महत्वाचे आहेत.
आपल्या मेंदूला चांगलं ठेवण्यासाठी किंवा आपलं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहेत. मग यासारखे मेंदूतील आनंदी रासायनिक संदेशवाहक न्यूरोट्रान्समीटर सोडण्यासाठी जबाबदार असतात. मग ते कशामुळं वाढत आहेत हो? काय केल्यामुळं वाढत आहे? तर हसल्यामुळं. बरोबर आहे. हसल्यामुळं त्यांच्या उत्पादनामध्ये भर पडते. तसेच जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे न्यूरोट्रान्समीटर शरीरात सोडले जातात, जे केवळ शरीराला आराम देत नाहीत, तर तुमचे हृदयगती, रक्तदाब नियंत्रण ठेवण्यामध्ये सुद्धा मदत करतात. तसेच पुढे काय म्हणले बघा, हसण्याचे फायदे परस्पर संबंधाच्या पलीकडे अगदी कामाच्या वातावरणात सुद्धा पसरतात. ज्यावेळी ताणतणावाचे आपण वेगवेगळे कारण बघितले. काही कारण ऑफिशियल कारण असतात. म्हणजे सहकार्यामध्ये ताणतणाव असे ते पुढच्या तुमच्या ह्याला आहे सेमिस्टरला. तर ज्यावेळी एखादा व्यक्ती हसतो तर त्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होतो का हो? बऱ्याच वेळा होतो किंवा बऱ्याच वेळा होतही नाही. ठीक आहे. पण सकारात्मक होतो का नकारात्मक होतो हे तर सांगता येईल. कधी कधी आपण टेन्शन मध्ये असताना समोरचा हसेल ना तर त्याची चिड येते. हा म्हणजे नकारात्मक होतो. ठीक आहे. दोन्ही दृष्टिकोनातून सांगितल्या त्यांनी. पॉझिटिव्ह बाजू आणि निगेटिव्ह बाजू ही बरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच. तर एक बाजू आपण बघूया त्यातली सकारात्मक बाजू. ज्यावेळी आता समजा कर्मचाऱ्याचा समूह आहे किंवा आता आपल्या बाजूचाच कर्मचारी तोंड फुगवून बसलेला आहे, तर त्याचा परिणाम आपल्यावर होईल का हो? होतो ना सर. बरोबर आहे. किंवा आपल्या घरातला संबंध घ्या. ज्यावेळी आपण घरामध्ये राहतो, त्यावेळी आपल्या घरातला एखादा व्यक्ती कोणाला बोलत नाही, गप्प आहे, तोंड फुगवून बसलाय, तर त्याचा परिणाम घरावरती होतो का घरातल्या सर्व पूर्ण सदस्यावरती? पूर्ण घरावरती होतो. बरोबर आहे. एका व्यक्तीचा परिणाम सर्वच लोकांवरती दिसून येतो. मग जर सगळ्यामध्येच जर वातावरण हसत खेळत असेल किंवा कर्मचाऱ्यामध्ये वातावरण हसत खेळत असेल, तर तिथलं म्हणजे ताणतणाव कमी करण्याचं हे एक साधन आहे. बरोबर आहे. इतरांचाही आणि आपलाही. आपला कसं तर आपण हसल्यामुळं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जे हार्मोन्स आहेत त्यांची सक्रियता वाढते आणि आपण हसल्यामुळं दुसऱ्यावरतीही त्याचा परिणाम चांगला आहे. बरोबर आहे. तर हा झाला हास्य योगाचा भाग. तर पुढे आपण काही श्वसनासंबंधित भाग बघू. कशा संबंधित? श्वसनासंबंधी. श्वसन संबंधित म्हणजेच थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो? प्राणायाम. बरोबर आहे. आता बघा एक हठयोग प्रदीपिकेमध्ये सूत्र आहे बघा. कोणतं आहे हो प्राणायामाशी संबंधित? चले वाते चलेन चित्तम निश्चले निश्चलम वहेत. बरोबर आहे. हेच ना सर? बरोबर आहे. छान. तर काय म्हणताय त्यानं की श्वासाच्या ह्याच्यावरती निर्धारित आहे म्हणताय. जर तो जास्त सक्रिय असेल तर आपलं मन सुद्धा जास्त सक्रिय राहील आणि तो जितका संथ असेल, सावकाश असेल, तितकंच आपलं मन सुद्धा तितकंच संथ आणि सावकाश असणार आहे. मग योगी काय करतात? त्याच्यामध्ये बघा योग्याच्या श्वासाचं वर्णन कसं आहे की योग्याच्या नाकपुडीवरती किंवा नाकाच्या समोर कापूस जरी धरला तरी तो हालत नाही. म्हणजे इतकं दीर्घ किंवा इतकं संथ श्वसन त्या लोकांचं किंवा योगी लोकांचं असतं. मग याचा परिणाम ताणतणावावरती कसा होतो? तर बघूयात. तर पहिलं सूत्र आपण बघितले, चले वातम चले चित्त निश्चले निश्चल भवेत. म्हणजे जितका श्वास सक्रिय, उथळ श्वसन आहे, त्याचं मन तितकंच भरकटणार आहे. आता बघूयात. आता एक 2 प्रयोग बघूयात आपण. थोडंसं ताठ बसा सगळ्यांनी. आता 1 मिनिट काय करायचंय की आपला श्वास तर चालूच आहे. पण
मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. किती मिनिटासाठी? 1 मिनिटासाठी. सर्वजण बसलेत का? हो. सर्वजण बसलेत. श्वास चालू आहे आणि मनाला आपल्या आज्ञाचक्रावरती म्हणा किंवा स्थिर करण्याचा प्रयत्न करा 1 मिनिटासाठी. आता मी चालू म्हणतोय, थांबा म्हणल्यास थांबायचं आहे. चालू स्टार्ट करा. थांबा. सावकाश डोळे उघडायचे. ठीक आहे. आता हा झाला एक प्रयोग. आता आणखीन एक दुसरा प्रयोग करूयात लगेच. आता काय करायचं? दोन्ही नाकपुड्या धरायच्यात. बंद करायचा श्वास. जितका वेळ शक्य आहे तितका वेळ करा. ठीक आहे. सर्वांचं झालंय असं गृहीत धरूयात आपण. कुणाचा आज झाला असेल किंवा नसेल. ठीक आहे. बघा, आपण ज्यावेळी पहिला प्रयोग केला त्यावेळी काय होतं? श्वास चालू होता आपला, बरोबर आहे, आणि मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न केलाय. तर कुणाकुणाचं मन स्थिर झालं हो किंवा एकाग्र झालं सांगाल का कोण? मध्ये मध्ये ब्रेक मनात झाला. विचार येत मनात विचार येत होते का? चालू होत होते का विचार? हो तर सुरुवातीला होत होते सर, पण नंतर शांत झालं होतं. तुमच्या आवाजाने एकदम दचकलो आम्ही नंतर. ठीक आहे, चालतंय. किंवा जे रेग्युलर ध्यानाचा अभ्यास करतील किंवा श्वासाचा अभ्यास करत असतील त्यांना लगेचच होईल किंवा लगेचच लागेल, मन त्यांचं ध्यान लागेल. ठीक आहे. पण दुसरा जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये मन भरकटत होतं का? म्हणजे काय वाटत होतं? विचार उत्पन्न होत होते का दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रयोगामध्ये? किंवा मनामध्ये नाही. कोणता? नव्हते. हा. विचार उत्पन्न होत नव्हते, परंतु बेचैनी होती. पटकन सोडायचा आहे म्हणजे हा. स्थिर झालं होतं असहायता. सगळंच. हम्म. बरोबर आहे. सगळं स्थिर झालं होतं. म्हणजे श्वास चालू आहे, म्हणजे श्वासाची चंचलता आहे, त्यासोबत मनाची सुद्धा चंचलता आहे. मन मुक्तपणे बागडते, बरोबर आहे. पण ज्यावेळेस श्वासाची स्थिरता, आपण श्वासच थांबवला त्यावेळेस मन सुद्धा थांबतं बघा. अनुभव आला का दुसऱ्या प्रयोगामध्ये तुम्हाला? काय तोंड उघडलं आपोआप. तोंड तर उघडणारच स्थिरता आहे. येते सर, स्थिरता येते सर, पूर्ण स्थिरता आली होती कॉन्सन्ट्रेशन पण. होत आहे. तोंड उघडतं पण मनामध्ये विचार उठतात का? हा प्रश्न आहे आपला. तोंड उघडल नाही. किंवा बेचैनी
किंवा आणखीन काही गोष्टी होतील. त्या म्हणजे क्षणाला प्रमाण कमी झालं मला एकदम. विचार नव्हते. मनामधला एक दोन तर विचार आले का? नाही, विचारच बंद होते. विचार सगळे बंद विचार झाले डायरेक्ट. सगळे विचार थांबले होते. श्वास बंद पडायची वेळ झाल्यावर विचारही बंद होते. पण श्वास बंद पडायची वेळ थोड्या नंतर येणार आहे का लगेच बंद केल्या केल्या बंद पडणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आपण पहिला जो प्रयोग केला घेण्याचा, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय अनुभव आला, आणि दुसरा जो प्रयोग केला घेण्यापासून म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत, त्याच्यामध्ये काय अनुभव आला. ज्यावेळी दुसरा प्रयोग केला आपण, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन सुद्धा तिथं स्थिर होतं, थांबलं होतं, धरून बांधून ठेवल्यासारखं. बरोबर आहे. आणि पहिल्यामध्ये बरोबर. कोणाचा सुरुवातीला विचार चल. आले मनामध्ये, शेवटी आले नाहीत, किंवा कोणाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत आलेच. बरोबर आहे. म्हणजे थोडंफार मन चंचल तिथं होतं. म्हणजे प्रभाव कशाचा आहे? श्वासाचा. श्वासाचा श्वासाचा प्रभाव कोणावरती आहे? मनावरती आहे. मनावरती. बरोबर आहे. म्हणजे ज्या व्यक्ती ताणतणावाखाली असतात त्यांचं मन कसं असतं हो? स्थिर असतं का अस्थिर असतं का चंचल असतं? कसं अस्थिर. असतं? अस्थिर असू असतं? शकतं, चंचल असू शकतं. अस्थिरच असतं, चंचल अस्थिर. असतं, अस्थिर असतं. परत परत वेगवेगळे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. मग काही प्रयोग आपण त्याच्यामध्ये घेऊया. आता श्वासोश्वासाच्या प्रयोगामध्ये 3 प्रकार बघूयात आपण. कोणकोणते 3 प्रकार आहेत बघूयात. एक आहे उदरीय श्वसन, डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग. दुसरं आहे 4, 7, 8 अशा प्रकारचे एक श्वसन आहे. आणि चंद्रभेदी आणि कुंभ. किती झाले? 4 प्रकार. 4 प्रकारचे फायदे कसे होतील आणि त्याचा परिणाम कसा होईल ताणतणावामध्ये, ते आपण बघायचं आहे. आता उदरीय श्वसन म्हणजे काय हो? उदर म्हणजे पोट हे माहितीये. पोटामध्ये पूर्ण उदर भरायच्या म्हणजे क्षमतेने. ठीक. मग श्वास पोटामध्ये भरतो का हो? नाही. श्वास फक्त भरला पोटात जातो, पण ते श्वास घेऊ शकतो आपण, पण श्वासाचा त्याचा उपयोग नाही, श्वसन करू शकत नाही शरीर त्याचं. हा, श्वास हा फक्त फुफ्फुसामध्ये भरतो. पोटात भरतो का? नाही. नाही. बरोबर. मग आता बघा, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो? दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग. आता बघा एक गोष्ट सांगतो. आपला फुगा आहे, फुगा. बरोबर आहे. मग ज्या वेळेस आपण फुगा फुगवला मग त्यावेळेस तो पसरतो. बरोबर आहे. मग आता समजा एखादा चौकोनी डब्बा आहे, एक छोटासा चौकोनी डब्बा आहे किंवा थोडासा मोठा आहे, त्याच्यामध्ये फुगा ठेवला आणि फुगवला. कुठपर्यंत फुगेल होतो? डब्याच्या आकारापर्यंत. डब्याच्या आकारापर्यंत फुगेल. बरोबर आहे. मग आणि दुसरा एक प्रयोग काय केला की तो चौकोनी डब्बा आहे, पण फक्त त्याला 4 कडा आहेत, मधला भाग नाही. काय आहे? 4 कडा आहेत. म्हणजे सपाट नाही असं. आलं हे लक्षात. अशा पद्धतीने. आलं का लक्षात? पृष्ठभाग हा, काय म्हणलात? 4 बाजू पृष्ठभाग नसलेला. हा, पृष्ठभाग नाही. मग त्यामध्ये एक फुगा ठेवला आपण आणि काय केलं? परत फुगा फुगवला. काय होईल? त्याच्यातून बाहेर बाहेर निघेल. येईल. फुगा म्हणजे आपली फुगा- पूर्ण कॅपॅसिटी पर्यंत फुगणार सर. हा, मग फुगा काय करेल? बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जास्तीत जास्त हवा कोणत्या गोष्टीमध्ये भरू शकते? 1 नंबरच्या प्रयोगात का दुसऱ्या प्रयोगात? 1 नंबरच्या. दुसऱ्या दुसऱ्या प्रयोगात. दुसऱ्या प्रयोगामध्ये भरेल. बरोबर आहे. ठीक आहे. आपलं श्वसन, पोट तर श्वसन करत नाही. बरोबर आहे. काय करतं श्वसन? फुफ्फुस करतं. मग हे करताना मग फुफ्फुसाचं जितकं प्रसरण होईल, बरोबर आहे, जितका तो पसरेल भाग फुग्यासारखा, तितकं श्वसन जास्त होईल का? बरोबर आहे का? हो. म्हणजे हो. पसरण्यासाठी जी जागा आहे ती जागा आपल्याला डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग मध्ये मिळते.
आलं लक्षात? जसा की 2 नंबरचा प्रयोग आपण बघितला. जास्तीत जास्त प्रसरण पावण्यासाठी जागा आपल्याला तिथे मिळते. मग त्याच्यामुळं काय होतं, जास्तीत जास्त श्वास भरला जातो आणि जास्तीत जास्त श्वसन आपल्याला तिथं करता येतं. आता एक प्रयोग करायचा आपल्याला आणखीन एक. तर वज्रासनामध्ये बसा सगळेजण. बसलात? हम्म. आता शशांक आसनामध्ये यायचं आहे आणि श्वास चालू ठेवायचा आहे. बसलात का सगळेजण? ठीक आहे. शशांक आसनामध्ये या. पुढे माहित आहे का शशांकासन? नाही माहिती. ठीक आहे, मी एक सांगतो थोडं, थांबा 1 मिनिट. वज्रासन आहे आपलं, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये फक्त पुढे झुकायचं आहे. आपल्याला शशांक आसन म्हणजे पूर्ण त्याचे हे करायचं नाही, फक्त त्याच्यातला एक अनुभव घ्यायचा आहे. बघा कसं, हे समोर आलं लक्षात? समजलं हे तर? हो. ठीक आहे, मग बसा आता वज्रासनामध्ये. आणि शशांक आसनामध्ये या आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्या. 1 मिनिट करा, जेवढं होईल तेवढं करा. तर म्हणजे वज्रासनात बसून फक्त पुढं समोर झुकायचंय का? हा, पुढे झुकायचं फक्त. आसन करायचं नाही आपल्याला, किंवा पूर्ण आसनाची माहिती वगैरे काय अभ्यास करायचा नाही, आसन शिकायचं नाही. फक्त याच्यामध्ये काय होतंय ते बघायचं आपल्याला. वज्रासनामध्ये बसून पुढे झुकायचं आणि श्वास घ्या. फुफ्फुसावर दाब येतोय. म्हणजे झालं का तुमचा प्रयोग हा? प्रयोग झाला असेल तर सांगा झाला म्हणून. उदराकडे श्वास जात नाही. जात नाही. म्हणजे दाब येतोय फुफ्फुसांवरती. हा, श्वसन असं पोट भरून होतोय का? नाही होत. होत नाही, कमी होतंय. आलं का लक्षात? आणि श्वास आपण जसं आता सध्या बसलोय त्या स्थितीमधला श्वास आणि आता जो प्रयोग केला त्या स्थितीमधला श्वास, दोन्हीमध्ये फरक आहे. बरोबर आहे? काय फरक जाणवला बरं? शशांक आसनामध्ये श्वासाची क्षमता कमी होते, जवळपास 25-30% होते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये क्षमता काय होती? कमी कमी होती. होती. एकदम छान अनुभव, एकदम मस्त. आणि ज्यावेळी आपण बसलेलो आहोत त्याच्यामध्ये म्हणजे काय होतंय, आपण बसलेल्या ठिकाणी जो आहोत, आपल्या बरगड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुलत आहेत, परत अंकुंचन होत आहेत, प्रसरण पावत आहेत, अंकुंचन होत आहेत. पण ज्यावेळी शशांक आसनामध्ये केलो त्यावेळेस आपल्या बरगड्या प्रसरण पावण्यासाठी जागा कमी होती. बरोबर आहे? हो. बरोबर. म्हणजे फुफ्फुसाला पसरण्यासाठी जागा कमी पडली. बरोबर आहे? म्हणजे बघा आता डायफ्रोमॅटिक ब्रिदिंग मध्ये काय होतं, की ज्यावेळी आपण श्वसन करतो फुफ्फुस तर भरतच, छाती तर भरते, पण खालचा जो भाग आहे तो भाग सुद्धा श्वासाने भरला जातो. आता म्हणजे नेमकं डायफ्राग्राम म्हणजे काय बघूया आपण.
म्हणजे लक्षात येईल पुढे. माहित आहे का कोणाला सर्वांना? डायफ्राम म्हणजे सर फुफ्फुसाच्या खाली एक चपटी आणि हा. लांबट पट्टी. हा बरोबर आहे. श्वासपटल म्हणतात सर त्याला, हा. श्वासपटल. उदरपटल, श्वासपटल. आता हे जे आहे आपलं फुफ्फुस, त्याच्या खाली जो छोटा भाग दाखवलेला आहे बा लाल कलर मध्ये, बरोबर आहे का? दिसतोय का तो? हो हो हो. हा याला म्हणायचं आहे डायफ्राम. छातीचा पिंजरा आणि पोट ह्यांना सेक्शन मध्ये त्यांना विभाजित करणारा पडदा म्हणजे डायफ्रॅम. एक मिनिट हा, मी इमेज घेतलेली होती ती पण सापडत नाही. म्हणजे बघा, आता हा जो लाल कलरचा भाग आहे ह्या एक प्रकारच्या मांसपेशी आहेत, आणि हा काय करतोय की आपलं पोटाचा भाग खालचा, म्हणजे खालच्या भागामध्ये काय काय आहेत, छोटे आतडे आहेत, मोठे आतडे आहेत, जठर आहे, किडनी आहेत, म्हणजे पोटाचा भाग खालचा आणि छातीचा भाग वरचा म्हणजे फुफ्फुस दोन आणि हृदय, या दोन भागामध्ये विभाजन करते त्यानं. बरोबर आहे? आलं लक्षात? या दोन भागामध्ये विभाजन करण्याचं काम याला म्हणायचं डायफ्राम. तर पुढे बघूयात मग. आता हे श्वसन कसं करायचं आहे? ताट बसायचं आहे सर्वजण. आता पहिला प्रयोग, 3 दीर्घ श्वास घ्या. फक्त छातीमध्ये भरायचा आहे श्वास. सोडा. परत एक. सोडा. परत एक. सोडा. आता काय करायचं आहे, हा छातीचा पिंजरा आपण फुगवला, पण श्वास घेताना पोटाचा जो भाग आहे खालचा तो भाग फुगवायचा आहे. ढकला खाली, पोट फुगवा श्वास घेताना. जितकं पोट फुगवता येईल तेवढं पोट फुगवायचं आहे. परत एक. पोटाला पुढे ढकला. डोळे झापा. आणि ही क्रिया 10 वेळेस करा. मोजायची मनातल्या मनात. जितका दीर्घ श्वास घेता येईल, श्वास पूर्ण छातीमध्ये तुडुंब भरून पुन्हा पोट पुढे ढकलायचं. जितकं पोट पुढे घेऊन श्वास घेता येईल तितका श्वास घ्यायचा.
ज्यांचं झाले त्यांनी थांबू शकता. ठीक आहे. तर बघा, ज्यावेळी आपण उदराचा वापर केला श्वसनामध्ये, श्वसन करताना, तर जास्तीत जास्त श्वास भरल्यासारखं झाले का हो? अनुभव काय आहे कोणाचा सांगा? जो अनुभव आहे जास्तीत स्वतःचा तो सांगा. जास्तीत जास्त भरण्यात आला ना श्वास. जास्तीत जास्त भरण्याचा अनुभव. आणखीन काही सांगता येईल? पूरक आणि रेचकाचा कालावधी वाढतोय. ठीक आहे. आणखीन? फुफ्फुसाऐवजी डायरेक्ट पोटात हवा गेल्यासारखं जाणवत होतं. ठीक आहे. आणखीन? नाही, फुफ्फुसाच्या पूर्ण क्षमतेने आपण श्वास भरला. फुफ्फुसात जिकडे म्हणजे प्रसारण पावता येईल तिकडे पाहून जेवढा भरता येईल तेवढा भरला. ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल का? पोटाचं आकुंचन प्रसरण होत होतं. बर. आकुंचन प्रसरण पोटाचं. आणखीन काही? मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय का कोणाला? झालं. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित झालं होतं. आपल्याला इथं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं नाही. नाही, पण ते ऑटोमॅटिक झालं. महत्वाचं असं ढिल्ल ढिल्ल झाल्यासारखं, मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय का? हो. किंवा बघा, आपल्याला तहान लागलेली आहे आणि थोडस जर पाणी पिलं आपण, तर आपण जी तृप्ती मिळणार आहे ती मिळते का हो? नाही मिळत. नाही. आपल्याला पाणी आपण थोडस पिलं, मग तृप्त होतो का आपण थोड्याशा पाण्यामध्ये? नाही, नाही. समाधान होत नाही. तृप्त कधी हो? पूर्ण ज्यावेळी आपण पूर्ण तांब्या आवश्यक तेवढं घेतलं. तांब्या भरून पाणी पिऊ, थंडगार असं तांब्या भरून पाणी पिऊ, त्यावेळेस आपलं मन तृप्त होतं, छान वाटतं, मन सैल होतं. बरोबर आहे. तसंच डायफ्रोमॅटिक ब्रिदिंग मध्ये काय होतं बघा, श्वास आपण छातीने तर घेतोय फुफ्फुसाने, पण ज्यावेळेस उदरीय श्वसन आपण करतो त्यावेळेस मन तृप्त झाल्यासारखं होतं का, वाटतं का काही असं? होतं ना, झालं ना, अनुभव आला ना तो, फक्त जाणवलं सांगता नाही आला तर. नाही. बरोबर आहे. मन तृप्त झालं पण आम्हाला सांगता आलं नाही. हा. ठीक आहे. म्हणजे आपण श्वासाचं जेवण केल्यासारखं काम झालं आपण. बरोबर आहे. जसं की जेवण केल्यास पण पोट भरून जेवण झालं की तृप्त वाटतं, तसंच आपण श्वासाचं जेवण अन्नाचं तर रोजच करतो, पण श्वासाचं सुद्धा जेवण करणं म्हणजेच श्वासाचं जेवण करणं म्हणजेच प्राणायाम. आलं का लक्षात? तर ज्यावेळी आपण उदरीय श्वसन करतो त्यावेळेस पूर्ण श्वास घेतल्यामुळं त्यावेळेस मनाला एक तृप्ततेची भावना मिळते. मनाला शांत, मन स्थिर व्हायला लागतं आणि मनाची चंचलता सुद्धा कमी होते आणि आनंद, एक प्रकारचा आनंद आणि उत्साही वाटते का कुणाला? वाढतो ना, थकवा कमी होतो ना लगेच. बरोबर. 1 तास अगोदर माझ्या पूर्वी 1 तास झालेला आहे तुमचा, किंवा नंतरचा दुसरा तास, म्हणजे आळसावणेपणा गेलाय का? उत्साही कमी वाटते का? झाला, फ्रेश वाटतं का? फ्रेश वाटतं ना. म्हणजेच ज्यावेळी आपण अशा प्रकारचं श्वसन करू त्यावेळी काय होतं, नेमकं क्रिया काय काय होतात? तर उत्साह वाढतो. जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीराला भेटतो. बरोबर आहे. आणि तो आपल्याला मन प्रसन्न करण्यासाठी गरजेचा आहे. जे लोक उदासीनतेमध्ये आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत किंवा ताणतणावाखाली आहेत, अशा लोकांना असं श्वसन हे खूप महत्वाचं ठरतं. प्रसन्नता आणण्यासाठी महत्वाचं ठरतं, तसेच मनाला स्थिरता आणण्यासाठी महत्वाचं ठरतं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळेस कॉर्टिसॉल हार्मोन सोडला जातो त्यावेळेस आपण श्वसनावर काय परिणाम होतात ते पाहिले हो, काय म्हणले हो?
पाहिले बघा परिणाम, हृदयावर पण पाहिला, पोटावर पाहिला, श्वासावर पाहिला. आठवते का कुणाला? फुफ्फुसावर काय परिणाम होतो कॉर्टिसॉल सोडल्यानंतर ताणतणावामध्ये? चित्र आठवा, ते लक्षात येते का बघा. बघा, वर मेंदू होता, खाली किडन्या होत्या, असं इकडून पहिल्यांदाच फुफ्फुस होतं बघा. आपण सांगितलं फुफ्फुस. श्वासाची गती वाढते. श्वासाची गती वाढते सर. हा, हे महत्वाचं आहे. श्वासाची गती वाढते. श्वासामध्ये नियमितता राहत नाही, नियमन राहत नाही. बरोबर आहे. मग आता ही श्वासाची गती वाढलेली तशा स्थितीमध्ये ठेवावी, चांगलं राहील का? बस आपली सामान्य मध्ये येणं गरजेचं आहे. जी वाढलेली उथळ श्वसन जो होतंय त्या व्यक्तीचं, उथळ श्वसन जे होतंय ते तसंच राहावं का? किंवा त्याचं जलद श्वसन जे होतंय घाईचं, जी व्यक्ती घाबरलेली असते बघा, श्वसन कसं होतं? शॉर्ट, एकदम फास्ट आणि श्वास होत हे होतं. म्हणजे चिंतित व्यक्तीचं श्वसन कसं होतं. मग जी व्यक्ती दीर्घकालीन तणावाखाली आहे तिचं पण श्वसन अशा पद्धतीचं होतं. मग हे श्वसन, अशा उथळ श्वसन कमी करण्यासाठी हे आपली आताची उदरीय श्वसन पद्धती कामाला येईल का हो तिथं? नक्कीच. बरोबर आहे. विरुद्ध आहे एकमेकाच्या. ते श्वसन कसं आहे ताणतणावामधलं? ताणतणावामधलं फास्ट आहे, जलद, उथळ आहे. आणि हे कसं आहे? दीर्घ आहे आणि खोल आहे. दोन्ही विपरीत स्थितीमधलं आहे. म्हणून ती स्थिती कमी करण्यासाठी आणि त्याचा परिणाम सहजच आपल्या श्वसन संस्थेवरती होतो. जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे शरीरातील आता प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची गरजच आहे. ते प्राणायामामध्ये बघू आपण पुन्हा नंतर सविस्तर. पुढे बघूया. उदरीय श्वसनामध्ये काय काय बघितलं बघा आपण. उथळ वरच्या छातीचा श्वास हा विशिष्ट तणावाच्या प्रतिसादाचा भाग आहे. बरोबर आहे. तसेच डायफ्रामचा वापर करून जाणीवपूर्वक श्वास घेतल्याने तणावाची प्रतिक्रिया कमी करता येते. बरोबर आहे. बरोबर आहे का? हो. तणावाची प्रतिक्रिया कमी करता येते. तसेच ओटीपोटात श्वासोश्वास घेणं म्हणजे मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि शरीराला आराम करण्यात प्रोत्साहन करते, ज्यामुळे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. आता आणखीन एक हे आहे, नर्व आहे बघा, व्हॅगस नर्व. बघूयात ती काय आहे. ही पिवळ्या कलरच्या जे नलिका दिसत आहेत, नळ्या दिसत आहे का सर्वांना? बघा, हृदयाला पोचलेल्या आहेत, थायरॉइडला पोचलेल्या आहेत. म्हणजे पोटाचा भाग, लहान आतड्याचा भाग, मोठ्या आतड्याचा भाग, म्हणजे जवळपास सगळीकडे पसरलेले आहेत. पण नेमकं नर्वचं काय काम असतं सांगा बरं अगोदर, मग लक्षात येईल तुम्हाला हे. नर्वस सिस्टीम मेंदूकडे चेतना पोहोचवणे. आता बघा, आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या समजा शिरा म्हणू त्याला काय. आता हृदयाकडून जाणाऱ्या काय करतात? शुद्ध रक्त वाहून नेतात. बरोबर आहे. त्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी 3 कनेक्शन राहतात बघा. जसे की लाईटचे 3 कनेक्शन असतात. किती कलरचे राहतात हो?
एक तीन लाल कलरचा. कलर, एक हिरवा काळा पिवळा निळा. काळा कलरचा असतो, पिवळा कलरचा असतो. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक बरेच सगळ्या ठिकाणी 3-3 कनेक्शन पोचलेले आहेत. डोळ्याच्या ठिकाणी, नाकाच्या ठिकाणी, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी, फुफ्फुसाच्या ठिकाणी, सगळीकडे 3-3 प्रकारचे कनेक्शन आहेत, दिलेले आहेत. आता 3-3 काय करतात? एक लाल म्हणजे धमन्या, ह्या काय करतात? हृदयाकडून पूर्ण रक्त. शरीराला रक्त पुरवठा करतात, शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. दुसऱ्या आहेत शिरा, त्या काय करतात? जे अशुद्ध रक्त केलेलं आहे, शरीरानं वापरलेलं रक्त आहे, ते परत हृदयाकडे घेऊन येतात. बरोबर आहे? मग आता एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस झालेला आहे, म्हणजे त्याचा भाग काय होतो? निष्क्रिय होतो. तो भाग काय होतो? निष्क्रिय होतो. निष्क्रिय. मग तो भाग सडतो का हो? सडतो का निष्क्रिय होतो? निष्क्रिय होतो, सडत नाही. सडत नाही. वाळतो का? कुजतो का तो? नाही. 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 म्हणजे तो आहे तसाच राहतो, फक्त त्याच्यामध्ये कार्य बंद होतं चेतना फक्त. राहते. कार्य बंद चेतना होतं. राहते. चेतना राहते. त्यावेळी बोट सरळ करता येत नाहीत, जवळ घेता येत नाहीत, जसं आहे तसंच राहतं. बरोबर आहे? म्हणजे हम्म. कुठलं कनेक्शन बंद पडलेलं आहे याच्यामधलं 3 कलर पैकी? नर्वस. पिवळ्या कलरचं कनेक्शन बंद पडलंय. बरोबर आहे? म्हणजे संदेशवहनाचं जे कार्य आहे, किंवा आपण ज्या काही कृती करतोय, मी बोलतोय, ओठ हालतात, हात हालतात, हे सगळं कोणाचं काम आहे? नर्वस सिस्टम वरती आधारित आहे. बरोबर आहे? चेतना, संदेशवहनाचं काम, किंवा आपल्याला पोळ्या आपण लगेच हात काढून घेतो, हे कुणामुळं झालं? मग पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीमध्ये 2 शिरा कार्य करतायत त्या हातामध्ये, रक्त जातंय, येतंय, तो शरीराचा भाग चांगला आहे. फक्त चेतना नाही, म्हणजे पिवळ्या कलरच्या. तसंच आता आपण जी वॅगस नर्व बघितली, बरोबर आहे? मग ती कुणाकुणाला चेतना देते किंवा कुणाकुणावर कंट्रोल आहे तिचं, बघितलं का बघा? कुठं कुठं पसरली ती? एक नंबरचं चित्र बघूयात म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हम्म. बघा, आता ही सगळ्यात म्हणजे महत्वाची आहे, अतिशय महत्वाची. म्हणजे हिच्याची चेतना देण्याचं काम किंवा त्यांना सक्रिय ठेवण्याचं काम कुठं कुठं आहे बघा? थायरॉइडकडे आहेत, फुफ्फुसाकडे पसरल्यात. जिथं जिथं पसरल्यात, म्हणजे तिथं तिथं त्यांचं काम आहे असं समजायचं. थोडक्या आपल्या साधारण भाषेमध्ये. लहान आतड्याकडे आहेत, मोठ्या आतड्याकडे आहेत, किडनीकडे आहेत, जठराकडे आहेत. म्हणजे बघा, मग ही जर ही झाली, तर काय होतं? की हृदयावरचं संतुलन सुटतं. हृदयाचे बीट जे आहेत, हृदयाचे ठोके जे आहेत, ते व्यवस्थित पडत नाहीत. जलद गतीनं पडतात. सिग्नल जास्त मिळतात, किंवा श्वसन जलद व्हायला लागतं. म्हणजे हे सगळं आपण बघा, आता 2 नंबरचा जो भाग बघितला बघा, परत एकदा बघूयात. योग आणि विज्ञानामध्ये. हां. आता न्यूरोट्रान्समीटर बॅलन्स जे आहे, ते कशामध्ये बघितलं हो? एंडॉर्फिन रिलीज कशामध्ये बघितलं ते? हास्य योगामध्ये बघितलं का? हा. बरोबर आहे? आणि आता हो. जे बघतोय आपण 3 नंबरचं बघा. पॅरासिम्पॅथेटिक सक्रियता, किंवा त्याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला? एक वॅगस मज्जातंतू, म्हणजे आता पाहिलेली मज्जा नर्व्हस, आणि पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन, हे 2 भागामध्ये बघायचं आहे आपल्याला. पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन कुठं कुठं बघायचं आहे? शवासन किंवा योग निद्रेमध्ये. त्याच्यामध्ये ते पॅरासिम्पॅथेटिक व्हॅगल स्टिम्युलेशन मध्ये काय होतं? सगळं कमी होतं सर, फक्त डायजेस्टिव्ह सिक्रेशन्स वाढतात. बाकी हृदयाची गती कमी होते, श्वास कमी होतो, बाकी म्हणजे सगळ्या डिक्रीजेस होतात, फक्त जे पाचक रस किंवा हे आहेत ते जास्त वाढतात. आणि सिम्पथॅटिक मध्ये सगळं वाढतं.
हृदयाची गती, श्वासाची गती आणि व्हॅगस नर्व हे मेनली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हचं प्रेझेंटेशन आहे. भाग आहे. मग डायफ्रोमॅटिक जी ब्रिदिंग आहे तिचा परिणाम याच्यावरती होईल का हिच्या ऍक्टिव्हेशनसाठी किंवा स्टिम्युलेशनसाठी व्हॅगस नर्वच्या? हो, होतो.